नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक चॅनलमध्ये। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न अनेक महिलांना त्रास देतो। नवऱ्याचं आयुष्य का सतत संकटांनी भरलेलं असतं? काम का अडकतं? पैशाचा ताण का कायम असतो? नशीब साथ का देत नाही? आज आपण स्वामी समर्थांच्या कृपेने याचा आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनावरील उपाय पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अमोघ उपाय सांगणार आहे, ज्यामुळे 7 दिवसात ऊर्जा बदलून जाईल। आपल्या आयुष्यात संकट येतात ती 4 मुख्य कारणांमुळे। कर्माचे अडथळे, पूर्वजांचं किंवा स्वतःचं कर्म कधीकधी जीवनात थांबलेपण आणतं। काम होत नाहीत, योजना फसतात, पैसा हातात टिकत नाही। नकारात्मक ऊर्जा, घरातील भांडण, ताण, वाईट नजरा यामुळे मन कुमकुवत होतं आणि नवरा रोज नवीन ताणात सापडतो। ग्रहस्थिती असंतुलित असणे, राहू, शनी आणि केतू यांचे परिणाम पुरुषांच्या करिअरवर थेट पडतात। आत्मविश्वास कमी होणे, संकट एकदा दोनदा आली तर व्यक्ती आतून तुटतो आणि मग नशीब जरी चांगलं असलं तरी यश मिळणं अवघड होतं। पण स्वामी समर्थ म्हणतात, संकट येतात पण ते तुमच्यावर तुटून पडू नयेत। श्रद्धा असेल तर मार्ग स्वतः तयार होतो। नवऱ्याच्या आयुष्यातील सामान्य संकट कोणतं? तर खूप महिलांकडून सतत हाच प्रश्न येतो, माझ्या नवऱ्याचं नशीब कमजोर आहे, त्यांचं काम टिकत नाही, कुणीतरी काहीतरी केलेलं आहे असं वाटतं, पैशांचा ओघ येत नाही, 4 लोकांसमोर बोलायला आत्मविश्वास कमी लागतो, घरात शांतता नसते। अशा परिस्थितीत बायकोचं मनही बेचैन होतं, कारण घराचं सुख नवऱ्याच्या प्रगतीवर अवलंबून असतं। पण लक्षात ठेवा, जिथे बायको श्रद्धा आणि प्रार्थना करते तिथे नवरा कधीही एकटा पडत नाही। स्वामी समर्थांची शक्ती किती आहे ते बघूया। स्वामी समर्थ हे कलियुगातील सर्वात दयाळू गुरु आहेत। त्यांचे नामस्मरण केवळ मन शांत करत नाही, तर व्यक्तींच्या अडचणीच्या मुळाशी जाऊन समाधान देते। स्वामींच्या नावात असा भाव आहे की अडथळे स्वतः बाजूला होऊ लागतात। स्वामी म्हणतात, ज्याने माझं नाम घेतलं त्याचं रक्षण मी स्वतः करतो। नवऱ्याच्या आयुष्यात कितीही संकट असली तरी प्रकाशाची एक किरण तुमच्या प्रार्थनेतूनच येते। आता बायकोची प्रार्थना पुरुषाच्या आयुष्याला कशी बदलते? तर घरातल्या स्त्रीची प्रार्थना संपूर्ण कुटुंबाला उभं ठेवते। का? कारण तिच्या मनात प्रेम, संरक्षण आणि कुटुंबाबद्दलची भावना प्रचंड असते। जेव्हा बायकोने श्रद्धेने म्हणते, स्वामी माझ्या नवऱ्याला शक्ती द्या, तेव्हा त्या शब्दांमध्ये अपार सकारात्मक ऊर्जा असते। अनेक महिलांनी सांगितलं आहे की ज्यांनी स्वामी समर्थांचा जप सुरू केला आणि नवऱ्याला अचानक काम मिळायला लागली, वाद कमी झाले, आरोग्य सुधारलं, पैसा स्थिर व्हायला लागला। स्त्रीची श्रद्धा म्हणजे संपूर्ण घराची रक्षा कवच असतं। आता त्यामुळे नवऱ्याचं नशीब कसं जागृत होतं? तर उपाय, ओम श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणायचा। सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून करा। नवऱ्याचं नाव मनात ठेवा। 7 दिवसात मनातील ताण हलका होतो। उपाय दुसरा, नवऱ्याच्या उशीखाली एक साधा उपाय, एक छोटं कागद घ्या, त्यावर लिहा, श्री स्वामी समर्थ माझ्या नवऱ्याचं रक्षण करा, आणि ते त्याच्या उशीखाली ठेवा। हा उपाय खूप लोकप्रिय आहे। उपाय तिसरा, गुरुवारी तेलाचा दिवा पेटवा। स्वामी समर्थांसमोर गुरुवारी एक दिवा आणि नवऱ्याचं नाव घेऊन मनोभावे प्रार्थना करा। उपाय 4, घरात स्वामी समर्थ तारक मंत्र लावा। हा मंत्र नकारात्मकता दूर करतो आणि घराचं वातावरण बदलतं। उपाय 5, प्रतीक उपाय, एक नारळ स्वामींना अर्पण करा। हे कर्मातील अडथळे कमी करतं आणि नवऱ्याच्या कामात यश वाढवतं। या 7 दिवसात आपल्याला चमत्कारिक उपाय करायचे आहे, तर ते कोणते? एक सर्वात शक्तिशाली उपाय आहे। पहिल्या दिवशी आपल्याला घराची स्वच्छता करा, दिवा लावायचे, नवऱ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा। दुसऱ्या दिवशी 108 वेळा स्वामी नामस्मरण करायचं। तिसऱ्या दिवशी नवऱ्याच्या उजव्या हातावर हलकासा कुमकुम ठेवा आणि ग्रहदोष शांत होतात। चौथ्या दिवशी स्वामी समर्थांचे 3 नामस्मरण, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 5व्या दिवशी घरात पूर्ण दिवस शांतता ठेवा, वाद टाळा, मनोकामना पूर्ण होते। 6व्या दिवशी चिंतामणी स्वामींचं चित्र घरात ठेवा। 7व्या दिवशी काय, नवऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून मनात म्हणा, स्वामी याच्या जीवनात प्रकाश द्या, तत्काळ ऊर्जा बदलते। मित्रांनो, संकट हे जीवनाचा भाग आहेत, पण स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकटाला उत्तर मिळतं। नवऱ्याचं आयुष्य संकटांनी भरलेलं असेल तरी चिंता करू नका। घरातील श्रद्धा, स्त्रीची प्रार्थना आणि स्वामींचं नामस्मरण यामुळे परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही। जर हे तुम्ही 7 दिवसाचे उपाय केले तर नक्कीच तुम्ही फरक अनुभवाल। स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।